वॉर्ड क्रमांक 1 मधील पोटनिवडणुकांसाठी फोरम जितेन परमार यांनी उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तेजस्वी घोसाळकर यांच्या रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक रिंगणात उतरलेत। अर्ज भरण्याच्या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उमेदवारीमुळे वॉर्ड क्रमांक 1 मधील राजकीय हालचालींना वेग आला असून निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। माझ्यासोबत वॉर्ड क्रमांक 1 चे उभाटाचे उमेदवार आहेत। मॅडम, काय सांगाल, आज तुम्ही फॉर्म भरलाय, काय सांगाल, काय काय चुनौती आहे तुमच्यासमोर? चुनौती म्हणून तर असं काय लागत नाही मला। हे माझं पहिला निवडणूक आहे। मी खूप आनंद आहे, खूप नर्वस पण आहे आणि घोसाळकर साहेब आमच्याकडे आहेत, तर आम्हाला जास्त असं काही टेन्शन नाही आहे असं सांगू शकत मी। आणि लोकांचा सपोर्ट आहे, कारण 10 वर्षापर्यंत साहेबनी, घोसाळकर साहेबनी आणि अभिषेक दादांनी खूप काम केलं आहे वॉर्ड नंबर 1 साठी, आणि तोच सपोर्ट आता मी बघू शकते। आणि मला वाटतं की ते सपोर्ट मला खूप विश्वास आणि जे सपोर्ट आणि आशीर्वाद मला भेटलाय त्याच्या मी पुढे जाणार आणि काम करणार लोकांसाठी। तेजस्वी घोसाळकरांचा वॉर्ड होता, आता तो नाही आहे, त्यामुळे तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल, त्याबद्दल काय सांगाल? आता असं काही बोलू नाही शकत। त्यांना वॉर्ड नंबर दुसरे वॉर्ड नंबर आहे आणि विनोद घोसाळकर साहेब आमच्या बरोबर आहे आणि तो आम्हाला मार्गदर्शन पण देतात आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये जे पण काही काम असेल ती मी पार पाडेल, त्याची माझी इच्छा आहे। हे होते वॉर्ड क्रमांक 1 चे उभाटाचे उमेदवार। कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया।